वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नमाम दुष्कृत्यो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः। मायया परुत ज्ञाना आसुरं भावमाश्रिताः। चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन। आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। पाहे पा शरीराची या गावा। जया लागे आले पांडवा। तो कार्यार्थ आघवा सांडूनिया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार आपण क्रमशः करत आहोत। जे भगवंताची काया वाचा मनाने शरणागती करतात ते मायेचं उल्लंघन करून आपल्या परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतात। याचा अर्थ शरणागती केल्यानंतर जर मायेतून तरुण जाणं घडत असेल तर सर्व प्रकारच्या जीवाने भगवंताची शरणागतीच करावी, कारण तो सर्वात चांगला उपाय आहे। एका परमात्म्याच्या शरणागती वाचून अन्य परमार्थातले उपायसुद्धा अपायकारकच होतात। असा जर अनुभवाचा प्रकार असेल तर सर्व प्राणी मात्रांनी बाकीचं सगळं सोडून फक्त एका भगवंताची शरणागती करावी आणि अनायासे येथैकचे लीला तरले। लीला शब्द म्हणजे लीलेनं कोणत्याही प्रकारचे कष्ट न स्वीकारता जर मायेतून तरुण जाणं घडत असेल तर सर्वांनी शरणागती करावी, परंतु सर्वजण मात्र शरणागती करत नाही। भगवान म्हणतात ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही। येणे उपाय मज भजले ते हे माझी माया तरले। परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही। याचा अर्थ सद्गुरूंची शरणागती करणारे, अहंकाराचं ओझ बाजूला सारणारे, कोणत्याही प्रकारचा संशयाचा विकल्पाचा वारा झुळूक आपल्या जीवनामध्ये न येऊ देणारे, सोहम भावाच्या बळाला सावरणारे किंवा भगवंताची शरणागती करणारे माया नदीतून तरुण जात हा उपाय आहे। आणि या उपायाने जे भक्ती करतात ते सहज जातात हे खरं आहे, परंतु अशी शरणागती करण्याकरता लागणारं जे काही निरहंकारतेचं बळ असतं ते सर्वांकडे नाही, किंवा ही शरणागती करावी अशी सद्बुद्धी व्हावी लागते आणि तिचा अभाव असल्यामुळे सगळेजण भगवत शरणागती नाही करत। कोण कोण करत नाही त्यांचा प्रकार भगवंताने 15व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितला। दुष्कृतीनः जे पापकर्मामध्ये प्रवृत्त आहे। मूढाः जे अत्यंत अविवेकी आहे। मनुष्य देहामध्ये आले पण आचरण मात्र पशुपेक्षाही कनिष्ठ आहे। नराधमाः जे सर्व मानवामध्ये अधम आहे अधम। त्या अधमाचा विचार करत असताना पुढे 16व्या अध्यायामध्ये हा विचार येतो बरं। जे अधम आहे अधम, ज्याप्रमाणे कोणाचाही काहीही दोष नसताना, जसं की ते कोळी लोक असतात ना, जर एखादं सरोवर किंवा एखादा झरा जर आटायला लागला की त्या ठिकाणी डोहामध्ये ते येतात आणि काहीही अपराध नसताना ते मासे मारत बसतात। तसे काही माणसं आपला अपराध समोरच्याने केला नाही तरी विनाकारण त्रास देतात, त्याला अधम असं म्हणतात। किंवा ज्या व्यक्तीला आपण सहकार्य करावं, समजा एखादा आंधळा व्यक्ती आहे, आंधळा अक्षम आहे, त्याला सहकार्य केलं पाहिजे की नाही, पण त्याला तर सहकार्य करत नाही, उलट त्याच्या वाटीमध्ये सापडलेले पैसे हिसकावून घेतात। याला अधम म्हणतात, नराधमाः। म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नाही, जे प्रेताच्या टाळूवरचं सुद्धा लोणी खायला मागं पुढं पाहत नाही, त्याला अधम म्हणतात। आणि हे जे अधम असतात हे भगवत शरणागती नाही करू शकत। त्यांचा ठरलेला मुक्काम नरकादिकाचा असल्यामुळे ते तिकडे जातच नाही। म्हणजे पापकर्मामध्ये प्रवृत्त आहे म्हणजे पीडा करतात। पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा, नाही अनिक जोडा दुजा याशी। दुसऱ्याला काया वाचा मनाने जी पीडा करतात ते पापीच असतात। काही लोक म्हणतात आम्ही माळकरी, अरे पण तुझं बोलणं कसं आहे,
दुसऱ्याच्या मनाला जर पीडा होत असेल तर हे पापच आहे ना. आणि पाप ते परपीडा दुष्कृतीनं आहे. आपला वेश कोणता याला फार जास्त महत्त्व आहे, कृतीला फार महत्त्व आहे. कारण जे फळं मिळतात ना ते कर्माला मिळत असतात, कृतीला मिळतात. आणि कृतीत बदल व्हायचा असला तर वृत्तीत बदल झाला पाहिजे. काहींच्या वेशात बदल असतो, बाह्य लक्षणात बदल असतो, पण वृत्तीत बदल नसल्यामुळे कृती बदलत नाही. मग काही माणसाचं बोलणं इतकं भयानक असतं की असं वाटतं आपल्या कानामध्ये उकळतं लोखंड टाकलं की काय, दुष्कृतीनंच आहे ते. समाधानाला प्राप्त नाही होऊ शकत. हेचे देवाचे दर्शन जेणे राहे समाधान, तुकोबाराय म्हणतात. पाप कर्म करणारे अविवेकी नरांच्यामध्ये अधम असणारे, ज्यांचं ज्ञान मायेनं अपहृत केलेलं आहे आणि जे आसुरी संपत्तीचा अंगीकार करतात ते भगवंताची शरणागती नाही करत. का? ज्ञानोबाराय म्हणतात त्यांच्या अंगात भूताचा संचार झाले आहे. अहंकाराचा भूतसंचार झाल्यामुळे त्यांना आत्मबोधाचा विसर पडला. आणि मग विसर पडला की मनुष्याला आठवत नाही. तसं शास्त्र मर्यादेचं पालन करावं, जीवनामध्ये नियम असावा, या वस्त्राची त्याला आठवण राहत नाही. ज्याच्या हातून निषिद्ध कर्म घडतं त्याला अधोगती भोगावी लागते, त्याची त्यांना लाज वाटत नाही. ज्ञानी पुरुषाला आपण जन्माला जरी आलो तरी लाज वाटते. ऐसेसी अवकळा घेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. पण बाकीच्या अज्ञानी पुरुषाला मात्र याचं काही वाटत नाही. पुढील अधोगतीची लाज नेनवे. मनुष्य ज्या स्थितीमध्ये आहे ना त्यापेक्षा त्याची उत्क्रांती झाली पाहिजे, उत्कर्ष झाला पाहिजे. जर आहे त्या पदापेक्षा तो खाली जर घसरत असेल तर ही त्याची अधोगती आहे. आणि मनुष्याला आपल्या अधोगतीची लाज वाटत असते. पण कोणाला वाटते? जो प्रामाणिक आहे, शुद्ध मनाचा आहे, त्यालाच ते वाटतं. एरवी मनुष्याला काही वाटत नाही. पुढील अधोगतीची लाज ते पुढे येणार आहे. कारण वर्तमान काळामध्ये कर्म भयानक आहे आणि भविष्य काळामध्ये 84 लाखापैकी कोणता ना कोणता तरी एक निकृष्ट देह येणार आहे. मग अधोगतीची लाज वाटली पाहिजे की नाही? काही वाटत नाही. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात काही गुन्हेगार असतात की नाही, गुन्हा करतात आणि तुरुंगात जातात. काही दिवस तुरुंगात राहतात, पुन्हा मागं येतात. मग आता तुरुंगात आपण दिवस दुःखाचे भोगले आहे, आता गुन्हा करू नये, परत चोरी करतो. मग त्याला विचारला, अरे चोरी करू नये, तुरुंगात जावं लागतं. तो जेल तो आपले ससुराल आहे. म्हणजे तुरुंग ही आपली सासूरवाडी आहे. पुढील अधोगतीची लाज नेनवी. आणि करितात जे न करावे वेद म्हणे. आपल्या मनुष्य जीवनाला आपलं सगळं जीवन हे वेद एक आरसा आहे. स्मृती, धर्मशास्त्र, पुराण, संत, वाङ्मय हे आपल्या जीवनातला आरसा आहे. त्या आरशामध्ये बघावं आणि त्या वचनानुसार जर आपलं जीवन असेल तर आपलं जीवन सुरळीत आहे. नाहीतर त्या आरशात बघून आपण आपल्या जीवनामध्ये सुधारणा करावी. आरशात बदल नाही करायचं बरं. नाहीतर गंध जर आपला चुकला असेल कपाळावरचा तर आपण आरशातला सरळ नाही करत, आपण कपाळावरचा गंध सरळ करत असतो. तर संत वाक्य हे दर्पण, गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, संतांचे वचन हे दर्पण स्थानी आहे. त्या आरशामध्ये बघावं आणि आपण आपल्या जीवनामध्ये सुधारणा करावी. कधीही साधकाच्या जीवनामध्ये वेदाच्या प्रामाण्याचं उल्लंघन होऊ नये. काही माणसं आम्ही वेदाच्या विरुद्ध बंड पुकारलेला आहे. कशाला पुकारतो? भगवंताने शास्त्र प्रमाण सांगितलं आहे, तस्मा शास्त्रम प्रमाणन्ते. जो देवाला मानत नाही पण वेदाला मानतो त्याला आस्तिक असं म्हटलं आहे. आणि एखादा देवाला मानतो आणि वेदाला मानत नाही तर भगवान त्याला नास्तिक म्हणतात. बाकीचं काही हो पण वेद मर्यादेचं उल्लंघन होऊ नये, भगवंताचं वचन आहे. एक वेळेस माझं वाक्य टाळलं तरी चालेल, पण श्रुती आणि स्मृती हे माझी आज्ञा आहे आणि त्या आज्ञेचं उल्लंघन होता कामा नये. ऐसी या वैदिक निष्ठा झाली आजरी सुबटा, तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा. म्हणून जो अशेषाही पुरुषार्था गोसावी होमणे सर्वथा, त्याने श्रुती स्मृती माथा बैसने घापे. ज्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष सगळ्या प्रकारचे पुरुषार्थ जर प्राप्त करायचं असेल तर त्याने श्रुती म्हणजे वेदाचे वाक्य आणि स्मृती म्हणजे वेदवाक्याचं अनुसरण करणारे भगवद्गीता अधिक ग्रंथ याला श्रुती आणि स्मृती म्हणतात. तर या सगळ्या ग्रंथाला आपलं मस्तक आसनाप्रमाणे प्रदान केलं पाहिजे. श्रुती स्मृती माथा बैसने घापे. आपलं मस्तक हे त्या बैसने म्हणजे बैठक दिली पाहिजे, इतकं त्याला शिरोधार्य मानलं पाहिजे. थोडक्यामध्ये आम्हाला प्रमाण कोण आहे?
प्रमाणत्व गाळून या भेद प्रमाणत्वैसा वेद वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. म्हणून वेदाचं प्रामाण्य, शास्त्राचं धर्मशास्त्राचं प्रामाण्य, स्मृतीचं प्रामाण्य, स्मृतीला धर्मशास्त्र म्हणतात, पुराण संत वाङ्मय यानुसार आपलं जीवन असावं. नाहीतर उल्लंघन जर होत असेल तर आपण म्हणायला म्हणतो की आम्ही वारकरी सांप्रदायिक आहोत, पण आपल्याकडून जर संत परंपरेचं उल्लंघन होत असेल तर निषिद्ध कर्म आहे. थोडक्यात सांगून जातो. नाथ महाराजांनी आपल्याला कीर्तनाची परंपरा सांगितली आहे, कीर्तन कथा काळीची मर्यादा सांगितली आहे की नाही. ती मर्यादा पाळणं हे आपल्याकरता विहित कर्म आहे. जेणेकरून मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची, ऐसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. हे नाथ महाराजांचं प्रमाण आहे आपल्याला. नाथ महाराजांचं हे वाक्य म्हणजे आपल्याकरता वेद आहे. म्हणून आपण जेव्हा कीर्तन प्रवचन करतो ना, तेव्हा पहिल्यांदा आपल्या मनामध्ये हा विचार आला पाहिजे की माझं कीर्तन आणि प्रवचन या अभंगाला उल्लंघन करणारं नसावं. जर असेल तर मग करितात जे न करावे वेद म्हणे. नाहीतर लोकांच्या अपेक्षा असतात आणि समाजाला खुश करण्याकरता कीर्तनकार स्वतःमध्ये काय काय बदल करून घेतील काही सांगण्यासारखं आता राहिलं नाही. नशिबाई आणखीन काही दिवसानं उड्याही मारतील बघा. जर ते म्हणले हा 100ची नोट तर 2 उड्या मारतो म्हणे. ते जर म्हणले 500 तर हे म्हणते मी इमारतीसुद्धा उडी मारायला तयार आहे. समाजाच्या अपेक्षा बदलतात आणि त्यांना खुश करण्यासाठी आपल्याकडून जर मर्यादा उल्लंघन होत असेल तर हे चांगलं नाही. समुद्रसुद्धा भगवंताची मर्यादा उल्लंघन करत नाही. भगवान म्हणतात हे माझी आज्ञा आहे. समुद्रे रेखा नोलंडावी, पृथ्वी आभुते वाहावी ही आज्ञा माझी. समुद्रसुद्धा आपल्या मर्यादेचं उल्लंघन करत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये वेद पुराण धर्मशास्त्र संत वाङ्मय, आपण जर ब्रह्मचर्य धर्मात असाल तर आपल्याकरता वेद प्रामाण्य कोणतं आहे? ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. आणि जर आपल्याकडून अक्षराची सेवा होत नसेल तर समजून घ्यावं आपण मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे. हे काही सगळ्यांना सगळं सांगण्यासारखं नाही आहे. संत वाङ्मय पाहिलं की आपल्याला कळालं पाहिजे आपलं कर्म कोणतं आहे. आपल्या जीवनामध्ये बाकीचं काही झालं तरी चालेल, समाजाच्या अपेक्षेचं उल्लंघन केलं तरी चालेल, पण आपल्या धर्मशास्त्राचं उल्लंघन मात्र होता कामा नये. आणि करितात जे न करावे वेद म्हणे. पुढे मळ जेने मेळे ताप जेने पोळे, जयाची नावे सळे महाभय, पापा जयाचा कंटाळा, उपचे अमंगळ मंगळा, विटाळ हे विटाळा बिहे जया. हे ऐसेस्य विश्वाचे या ओखटे या, अधम जे धनंजया, तेथे होती भोगुनिया तामसा योनी. हा सगळा प्रकार 16व्या अध्यायामध्ये आला आहे. ज्या अधम पुरुषाचं जीवन पाहिलं की त्याला पाहिल्यानंतर पापाला सुद्धा वाटतं याच्या अंगाला लागू नये, आपल्याला पाप लागेल. पापाचा याचा कंटाळा, उपचे अमंगळ अमंगळा, विटाळ हे विटाळा बिहे जया. हा अधम पुरुष इतका विटाळाने संपन्न आहे की विटाळाला असं वाटतं याला जर आपण स्पर्श केला तर आपल्याला जास्त मालिन्य येईल. इतक्या तामसायोनी अधम पुरुष जे आहे ते भगवत शरणागती करत नाही. त्याचं कारण ज्ञानोबारा म्हणतात मला हे सांगताना आता आईचं अंतकरण आहे ते, त्यामुळे ज्ञानोबारा हा सांगता वाचारडे, आठविता मन खिरडे, कटारे मूर्खी केवडे जोडले निरय. हाय रे हाय म्हणतात ज्ञानोबारा. कटारे म्हणजे हाय हाय, त्याच्याविषयी काकुळती निर्माण करतात. सांगताना आमच्या वाणीला रडू येत आहे. आठवली त्यांच्या अधोगती मन मागं फिरत आहे. मनुष्य देहामध्ये आले आणि केवढी त्यांनी नारकीय गती संपादन केली, अधम आहे. करितात जे न करावे वेद म्हणे. म्हणून बाकीचं काही जरी झालं तरी फक्त उल्लंघन होता कामा नये. तुकोबाराचं प्रमाण आहे ना आपल्या जीवनामध्ये. तुका म्हणे शेष घेईन आवडी किंवा सेवीन आवडी म्हणतो आपण. वचन न मोडी बोलिले ते बोलिले ते वचन न मोडी. त्या वचनाचं उल्लंघन करणार नाही. गुरुवाक्या वाचून शास्त्र हाती न शिवे. मर्यादेचं उल्लंघन नाही करायचं. किती उपनिषदामध्ये कथा आलेल्या आहे. उपनिषदामध्ये कथा आली की त्या गुरूंनी सांगितलं शिष्याला जा म्हणे, आपल्या पाऊस खूप पडतोय म्हणे, शेतातलं पाणी वाहून जातं, पाणी वाहून गेलं तर भाताचं पीक चांगलं येणार नाही, बांध चांगला घाल.
त्याने बराच बांध घालायचा प्रयत्न केला, पण पाण्याचा वेग प्रचंड. शेवटी जिथं बांध घालायचं तिथं तो झोपला आणि स्वतः शरीराचा बांध तयार केला. गुरुजी म्हणले रात्र निघून गेली, शिष्य आला नाही. बहुतेक शिष्याला कंटाळा आला काय आपलं, आपण लयच कामं सांगतो, गेला शिष्य गावाकडे निघून, असं आलं काही असं नाही. विचारलं ते म्हणे अहो तो सेवा करण्यासाठी गेला आहे. पाहिलं तर काय आज्ञा आहे गुरूंची. ते म्हणले अरे कुठे येतो, आवाज द्याला म्हणे मी शेतामध्ये. म्हणे मग कशा करता आला, तुमची आज्ञा होती म्हणे की शेतातलं पाणी वाहून जाऊ द्यायचं नाही. आता रात्रभर पाण्यात राहिल्यामुळे शरीर आखडून गेलं सगळं, थंडी वाजली आहे, पण गुरुची आज्ञा आहे ना. गुरुजी म्हणले उठ, पण गुरुजी पाणी वाहून जाईल, आता माझी आज्ञा आहे, आता गेलं तरी काही हरकत नाही. पहिली आज्ञा होती पाणी वाहून जाऊ द्यायचं नाही. दुसरी आज्ञा आता मी तुला आज्ञा करतो, आता तू शरीराला सावरलं पाहिजे. इतक्या कठीण परीक्षा घेतल्या उपनिषदामध्ये, वेदामध्ये. एका शिष्याने भिक्षा आणली तर खायलाच दिली नाही. कसं काय जागला, दुसऱ्यांदा मागितली, दुसऱ्यांदा मागू नये मधुकरी, दष्टपुष्ट दिसला पुन्हा. आणि काय केलं, गुरुजी गोशाळेतल्या गाईचं दूध पिलं. अरे गाई माझ्या आहे, माझ्या आज्ञेशिवाय दूध प्यायचं नाही. दूधही बंद झालं, मधुकरी बंद झाली. म्हणे अजूनही तो प्रसन्न दिसतो. म्हणे तुम्ही दूध बंद केलं, माझं आहार बंद केला. मग गाईचं स्तनपान करताना वासरांच्या मुखातून जो दुधाचा फेस तयार होतो ना, तो फेस मी प्राशन करतो. अरे तुझ्यावर दया आल्यामुळे वासरं दूध कमी पितात आणि जास्त दुधाचा फेस तयार करतात, मग वासरं उपाशी राहतात. तसं करू नये. सगळे मार्ग गुरुजींनी बंद केले. आता हल्लीच्या काळात जर असं घडलं तर, जर आता नुसता नाश्ता बंद झाला, अरे राम 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 राम. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये ना सोयी सुविधा नसाव्या, त्याच्याशिवाय जिद्द तयार नाही होत. जितकी प्रतिकूलता चांगली असते त्यात विद्यार्थी चांगला तयार होतो. भविष्यातल्या जीवनामध्ये विद्यार्थ्याच्या जीवनात खूप प्रतिकूलता येणार आहे. त्या प्रतिकूलतेच्या बरोबर संघर्ष करण्याकरता तयारी लागते ना, ते विद्यार्थी जीवनामध्ये होत असते. आपण हजर म्हणलो तेव्हा सुविधा जाहिराती, सकाळी स्नानाला गरम पाणी, देखरेखीसाठी CCTV, 1 वेळा नाश्ता, 2 वेळा चहा, 3 वेळा सात्विक भोजन, सुविधा आहे. मी म्हणत नाही, मी त्याच्या विरोधी नाही, पण त्यातून विद्यार्थी खराच तयार होतो का? विद्यार्थी न कुतो सुखम सुखार्थी न कुतो विद्या. जे सुखार्थी असतो त्याला विद्या कुठली, आणि विद्यार्थी असते त्याला सुख कुठलं. प्रतिकूलतेमध्ये विद्यार्थी चांगला तयार होतो. प्रतिकूलतेची परीक्षा आहे, आणि प्रतिकूलतेच्या बरोबर संघर्ष करायची सवय ही अगोदरच लागली पाहिजे. कधीतरी मधुकरीमध्ये सुतक जर पडलं तर 10 दिवसामध्ये पाठीमागे वाळलेल्या शिळ्या भाकरी जर खायची सवय असेल तर भविष्यामध्ये दुष्काळाची चाहूल जरी लागली तर त्या विद्यार्थ्याला काही वाटत नाही. कारण का? त्याने ती प्रतिकूलता भोगलेली आहे. म्हणून अनुकूलता हे विद्यार्थ्यांचं अविभाज्य अंग नाही. विद्यार्थ्याचं लक्षण सांगतो की नाही, काकचेष्टा बक ध्यानम श्वान निद्रा तथैव चंपुडे अल्पाहारी पुढे गृहत्यागी म्हटलं आहे. गृहत्यागी, घराचा त्याग केलेला आहे. काळ बदलला आहे, सोयीसुविधा असाव्या नाही असं नाही, पण प्रतिकूलतेतून संघर्ष कधी तयार होणार आहे. म्हणून त्यांनी सगळा मार्ग बंद केला. आहार मधुकरी नाही, दूध नाही, दुधाचा फेस नाही. विद्यार्थी गेला गाई चारण्यासाठी, त्याने ते रुईच्या पानाचा चीक खाल्ला, त्याच्यातून दुधासारखा द्रव पदार्थ पाझरतो. दृष्टी गेली उष्णतेमुळे, पण परित्याग नाही केला. का? कारण गुरुची आज्ञा हेच आपल्याला वेद प्रामाण्य आहे. आणि म्हणून त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आज्ञा नाही केलं, फक्त गुरूंची आज्ञा पाळली. तर गुरुची आज्ञा पाळल्याबरोबर त्यांना पाठही ऐकावा लागला नाही, येता येताच ज्ञान झालं. एका विद्यार्थ्याला गुरुजींनी सांगितलं, उपनिषदातल्या सगळ्या कथा या, वेदातल्या कथा. म्हणे अरे माझ्या 4 गायी आहे, या गायी घेऊन जायच्या म्हणे, आणि जेव्हा या गायीपासून 1000 सगळे गुरु तयार होतील तेव्हा यायचं, तोपर्यंत आश्रमात यायचं नाही. आता गायीपासून वासरं, त्याच्यापासून अशा गायी वाढत वाढत गेल्या. तर मला गुरुची सेवा आहे, आणि सेवेतच आनंद आहे. नाही तर एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं गुरुजींनी मला भांडे घासायला सांगितले आणि त्याला प्रवचन सांगितलं, काय म्हणे मग ते चांगल्या सेवा त्यांना ना, आम्हाला भांडे घासायला. असं नाही, सेवा सेवाच आहे. तो असं नाही म्हणला गुरुजी मला पाठात तुम्ही काही ग्रंथ सांगत नाही, एखादा मला कीर्तन लिहून द्या, असं नाही म्हणला तो, मी वनात पाठ करीन, असं नाही. अपेक्षाच नाही ना समाजाची प्रसिद्धीची. गाई चारण्याकरता गेले, 1000 गुरु तयार झाले, पशु हे श्वापद म्हणजेच गाई वासरं तयार झाले. तर त्यातल्या एका बैलांनी सांगितलं, बाळा आमची 1000 संख्या पूर्ण झाली, आता गुरु घरामध्ये चाल म्हणे आम्हाला घेऊन. मग त्या 1000चा कळप घेऊन रस्त्यानेच ज्ञान झालं. रस्त्याने पशूने पक्ष्यांनी त्यांना ज्ञान सांगितलं.
सेवेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. आघवियाची दैवा जन्मभूमी ही सेवा, जे ब्रह्म करी जेव्हा शोच्या तेही. गुरूंचं वाक्य आपल्याकरता वेद प्रामाण्य आहे, पण आधम पुरुष मात्र ते नाही करत. मग तो आलो कशा करता हेही माहिती नाही. 5व्या क्रमांकाची ओवी. पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडूनिया. 8व्या क्रमांकाच्या पूर्वार्धापर्यंत हा सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. काल आपण हा विषय पाहिला होता थोडा. शरीराच्या गावामध्ये जीव आलेला आहे. शरीराचं गाव आहे गाव, आणि या गावाचा जो मुक्काम आहे ना, तो जीवाच्या मनानुसार नाही. जीवाला हे गाव मिळालं आहे कर्मानुसार. जीव इथं आला, पण किती दिवस राहिले त्याच्या हातात नाही. म्हणजे आपलं येणंही हातात नाही, जाणंही हातात नाही, राहणंसुद्धा आता हातात नाही. फक्त एकच हातात आहे, कसं राहणं, एवढंच हातात आहे. राहणंसुद्धा हातात. किती दिवस राहायचं काय माहिती आहे कोणाला. कसं राहावं तैसे असावे संसारी, पक्षी अंगणी असं अनासक्त राहणं. किती दिवस राहणं हातात नाही. मग प्रत्येक या जगामध्ये प्रत्येक वस्तूच्या पाठीमागं काही ना काही प्रयोजन आहे, प्रयोजन. आणि मानवी देहाच्या शरीराच्या गावामध्ये जीव आला आहे, पण कशालागी प्रयोजन आहे ना, कशासाठी आला आहे, परमात्म प्राप्तीसाठी आला आहे. इतर देहामध्ये जे मिळवता येत नाही किंवा प्राप्त करता येत नाही, ते फक्त मानवी देहामध्ये मिळवता येतं. आणि याही देहामध्ये आल्यानंतर जीव इतर देहामध्ये जे मिळतं ते जर मिळवत असेल, तर मग या देहाची अपूर्वता काय राहिली. त्याही देहामध्ये आता बाकी पशुपक्ष्यांच्या देहामध्ये जेवण नाही का करता येत, भरपूर. उलट आपल्यापेक्षा शेळी जास्त चरते, तिचा आहार जास्त मोठा आहे. नाही म्हणे मग आहाराकरताच मी जगतो आहे, तर काय प्रयोजन राहील. निद्रा घेतोय म्हणे, आपल्यापेक्षा अजगर जास्त निद्रा घेतो, सिंह जास्त निद्रा घेतो. म्हणतात सिंह 24 तासापैकी 20 तास झोपून राहतो, आणि फक्त 4 तासाकरताच बाहेर पडतो शिकारीसाठी. जर सिंह जर तो 24 तासच शिकार करायला लागला तर जगात रोगराई पसरण्याची शक्यताच नाही. दररोज सिंहाचा नाश्ता सुरू, पण त्याच्यात आळस आहे. आपल्यापेक्षा जास्त प्राणी झोप घेतात, आहार घेतात, सगळ्याच गोष्टी सांगण्यासारख्या नाही. तेच जर या देहामध्ये करत असेल तर अपूर्वता काय राहिली. देवाने देह दिला आहे हा सच्चिदानंद पदप्राप्ती करण्यासाठी, पण नेमकं शरीराच्या गावामध्ये आल्यानंतर अडथळे फार मोठे हो. एक तर शरीराचं आयुष्य हातामध्ये नाही. बरं, मानवी देह मिळाला, सगळ्यांना चांगल्या प्रांतात मिळत नाही. मिळाला चांगल्या प्रांतात तर सगळ्यांना साधूची संगती होत नाही. झाली साधूची संगती तर त्यांचा उपदेश ऐकावासा वाटत नाही. नेमके पाठ अशी वेळ झाली, मी नाही सांगत आहे, गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असत पाठामध्ये. काही माणसं गप्पा करायला बसत महात्म्यांच्या जवळ, आणि महात्मे म्हणले आता आमच्या पाठाची वेळ झाली, तुम्हाला वेळ असेल तर बसा पाठाला. लगेच पाहणार नाही ना, ओ जावंच लागेल. आता खरं आहे ते, आता जावंच लागेल. म्हणजे उपदेशाची वेळ झाली, चांगला ऐकण्याचा प्रसंग आला की त्याला ते ऐकावंसं वाटत नाही. दुर्मिळ आहे ना हे सगळं. दुर्लभ सद्बुद्धीची परमात्माची अवधी. कारण श्रवणाला सुद्धा फार मोठं पुण्य लागतं ना. श्रवणायापि बहुभिर्योना लभ्याः, म्हणजे जन्म प्रांतातला, योग्य संगतीतला, परंपरेतला, पुन्हा उपदेश ऐकण्याविषयी तत्पर असावं, नंतर अनुष्ठानाची योग्यता, हे सगळं परमात्मा प्राप्तीकरता आवश्यक आहे. साधूंची संगती, अध्यात्मविद्येची प्राप्ती, हे सगळं महत्त्वाचं आहे. पण ते ज्याच्यासाठी आले, ज्ञानोबारा म्हणता, हे पांडवा तो आघवा कार्यार्थ सांडून या. आले कशासाठी होते या देहामध्ये? भगवत दर्शन साक्षात्कार करण्यासाठी. आणि साक्षात्कार बाजूला सोडून बाकी सगळं मिळवतो. बघा तो बाकी सगळं मिळवतो. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात उदाहरण, आपण पाहिलं एकदा. एका सावकाराने आपल्या सेवकाला सांगितलं बाजारात जा म्हणे, पैसे दिले आणि घोडा घेऊन ये म्हणे प्रवासाला. आपल्याला सध्याला पेट्रोल महाग झालं आहे, आता मिळेल का न मिळेल, पण आता पूर्वपदाला आलं पाहिजे म्हणे. बाजारात जा आणि घोडा घेऊन ये चांगला. बाजारात गेला, मग आता जे काम सांगितलं तेच करावं का नाही. पण तो थोडा अधिक होता, अधिक मासातला होता म्हणून अधिक होता थोडासा. पण त्याने विचार केला आपण घोडा तर घेतला तर बसण्याकरता आपल्याला खोगीर लागेल, खोगीर विकत घेतली. पाय ठेवण्याकरता रिकीब लागेल, रिकीब घेतली.
घोडा आवडण्याकरता लगाम लागेल, लगाम विकत घेतला. घोडा चारा कशामध्ये खाईल, तोबरा घेतला. सगळे पैसे गेले संपून. संध्याकाळी मागं आला. मालकाने विचारलं घोडा आणला, खोगीर दाखवली. अरे गाढवा, घोडा विचारतो मी, लगाम दाखवला, लगाम, तोबरा दाखवला. या सगळ्या वस्तू त्याने आणल्या, पण घोडा नाही आणला. मालक म्हटला घोडा जर आणला असता ना तर या गोष्टी आपण हळूहळू नंतरही विकत घेतल्या असत्या, पण या गोष्टी आणल्या आणि घोडा नाही आणला. आता एका माझ्या पाठीवर टाकतो हे खोगीर, का माझ्या पाठीवर एका लगाम माझ्या गळ्यात अडकवतो, काय उपयोग आहे याचा. तसं भगवत साक्षात्कार जर झाला आणि बाकीचं काही नाही मिळवलं तरी चालेल, ते प्रारब्धाने हळूहळू मिळेल. पाहून या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो दाढीचा मेंढा जाना, विषय चरणा विचारतो. उपमा त्याला मेंढ्याची दिलेली आहे. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर ब्रह्मज्ञान साध्य नाही करत, पण तो कोण आहे, मेंढाचा एक प्रकारचा. आणि विषय आचरण संपादन करण्यासाठी फिरत राहतो. जसं एक घोडा आणला आणि बाकीचं नसतं आणलं तरी चाललं असतं, तसं एक भगवत साक्षात्कार झाला आणि बाकीचं काही नाही मिळवलं तरीसुद्धा जीवन, बाकीचं मिळवलं तर शून्य आणि एक भगवत साक्षात्कार मिळाला तर संपूर्ण आहे. तसं नेमकं हे सोडून देतात ते तो कार्यार्थ, हे प्रयोजन जे आहे ना ते थोडं सोडलं नाही ना, आघवा सांडोनिया, सगळं भगवत साक्षात्कार सोडून द्याला. म्हणजे भगवत साक्षात्कार राहिला बाजूला, श्रवण मननादी साधनं बाजूला राहिले, हे आघवा सांगतोय बरं. थोडं सोडलं तर ठीक आहे बा, विवेक नाही, वैराग्य आहे, थोडं तरी काही शक्यता आहे, मुमुक्षुत्व आहे. पण सगळं सोडलं, विवेक नाही, वैराग्य नाही, समाधी षटकं नाही, मुमुक्षुत्व नाही, श्रवण मननादी ध्यासन तत्वम पदार्थ शोधन नाही, सकाम भक्ती नाही, निष्काम कर्म नाही, सकाम कर्म नाही, फक्त निषिद्ध. मनुष्य देही ब्रह्मज्ञान. हां, मी पुढे, हे लय महत्त्वाचं आहे. हो, आम्ही ना निवांत का हे 2-4 कामं उरकले ना म्हणे, बस निवांत ब्रह्मज्ञान संपादन करणार आहे. म्हणे तो नागवला जाण, सोलीव अज्ञान त्यापाशी. साधकाला सगळ्यात महत्त्वाची फसवणारी भावना कोणती माहिती आहे का, भविष्याचे माथा भजन नेदावे सर्वथा. स्वतःला सगळ्यात महत्त्वाची भावना कोणती, स्वतःला फसविणारी, मी उद्या निवांत भजन करेन किंवा मी भविष्य काळामध्ये नुसता परमार्थ करेन, असं मनुष्य ना अनुकूल क्षणाची वाट पाहत असतो. आणि दुर्दैव असं आहे, अनुकूल क्षण मनाप्रमाणे कधीच येत नाही. जग म्हणजे समुद्राच्या लाटा आहे, त्या कधी शांत नसतं होत, जायचे आणि डुबकी मारून बाहेर यायचं असतं. आणि जो अनुकूल वेळेची वाट पाहिल त्याच्या हातातला वर्तमान काळी निघून जात असतो. पण मनुष्याने भविष्य काळाची वाट पाहण्यासाठी वर्तमान काळ व्यर्थ कधीच करू नये. आपण पाहतो कधी कधी, आपण म्हणा तुम्ही अभ्यास कधी करणार आहे, मी अभ्यास हे पुढच्या गुरुवारपासून करणार आहे, संकल्प करतो तो. किंवा एखाद्या सणाची वाट पाहतो, म्हणे गुढी पाडव्याला संकल्प केला ना तो वर्षभर चांगले, अरे वर्ष चांगलं जातं म्हणे. गुढी पाडव्याला सकाळी 3:30लाच उठणार, मग संकल्प चांगला आहे, पण 3:30ला उठल्यामुळे सकाळी पाठात झोप येते, गेला संकल्प वाया. म्हणजे पहिल्या दिवसात सुरुवातच झाली, पाठात झोप घ्यायची, ती वर्षभर झोपच घेतं. मग असं होतं की नाही, असं नाही. भविष्याच्या माथावर कधीही वेळ घालू नये, वर्तमान काळ सार्थकी करावा. कोणाला निंदा नाही बरं आहे, कधी कधी माझं होतं म्हणून सांगितलं आहे. येत आळसुजेने केला तो सर्वस्वी नागवला. पुढे हां, थिता परमार्थ गेला, हातीचा गेला. ते नाथ महाराजांचीच ओवी बघा, थिता. हा एक प्रमाण राहिलं, मला इथे आठवत नाही आता, ओवी पाठ केली होती मी एकदा ही, की येत जेने आळसू काय, थिता परमार्थ हातीचा गेला तो सर्वस्वी नागवला. एक प्रमाण राहिलं त्याच्यातलं. हां, मग हे तर याच्यातली ओवी आहे, मग चिरंजीव पदातली. पण नाथ भागवतातली ओवी वाटते नाही, मग प्रमाण मागं पुढं झालं आहे. त्याचे आयसा अनुताप म्हणे, नरदेह किमर्थ निर्मिला तो मी विषय स्वार्थी लाविला, थिता परमार्थ हातीचा गेला करी वहिला विचार. हा म्हणजे, आणि हे चिरंजीव पदातलं आताचं प्रमाण आहे, आणि काकांनी सांगितलेली एकनाथी भागवतातलं आहे.
उत्तरात त्याच्यातलं आठवत नाही. हे म्हणजे असं झालं आहे, ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवाप्रमाण आत्महानिदान, असं मागं पुढं व्हायला नको. हरिपाठातल्यासारखं एक प्रमाण आठवत नाही त्याच्यातलं. त्यांचंही बरोबर प्रमाण आहे, यांचंही बरोबर आहे, आणि एक उत्तरार्ध आठवत नाही मला. पाहे पा शरीराची गावा, जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडून या. ते सगळं प्रयोजन बाजूला सांडतो, फक्त भगवत साक्षात्कार नाही, बाकीचं सगळं करतो मग. आणि तोच त्याला सांगण्याकरता प्रौढी वाटते बरं. आपण जर आपल्या दुर्दैवाने म्हणतो मी आपण जर आपल्या दुर्दैवाने कीर्तनाच्या अगोदर 1 तास कुठं घरी गेलो आणि जर आपल्या जेवणाला वेळ असेल तर आपल्याला ऐकावंच लागतं. आता अवधारा कथा गहन. काही काय मग स्वतःहून सांगता, आपण नाही विचारलं ना, लग्नापासून सांगता सगळं सांगता. ऐकण्याची इच्छा नसते आपली, पण काही म्हणता येत नाही, कारण त्याशिवाय जेवण नाही भेटत. सगळं सांगतात तेच. तो कार्यार्थ आगवास गुरुवारी मारुतीवा सांगतात. मला ती कीर्तनातलं आठवलं. आणि त्याला विचारलं, का कीर्तनाला गेलते का तुम्ही? म्हणे हो गेलतो. कोणता अभंग घेतला? तुम्ही अभंगही असतो का? अरे वारकरी कीर्तन आहे, अभंग असतो. हा म्हणे बघ तो का म्हणे असं काहीतरी. अभंग नाही आठवत कालचा. तुमचं वय किती? म्हणे 65. लग्न कधी झालं? म्हणे 25व्या वर्षी, म्हणजे 40 वर्ष होऊन गेले. आणि मग लग्नाची काही माहिती जशाच तशी सांगतो म्हणे, जशाच तशी. असं कागद आणि ओळसुद्धा मागं होऊ देत नाही, इतकी आठवण बिनचूक राहते. तो कार्यार्थ आगवा सांडून या. इंद्रिय ग्रामीचे राजविधी, अहम ममतेची अजल्पवादी, विकारांतरांची मांदी मिळवून या. या सगळ्या ओव्या एकत्र आहे बरं. काल आपण वाचल्या म्हणून आता काही वाचत नाही. आता गाव असेल एखादं तर त्या गावामध्ये काही रस्ते पण असतात. यातून एक सिद्धांत आहे बरं. माणसाला रस्त्यावर गप्पाले मारावे वाटतात. याच ओवीत आहे, गावात आला ना मनुष्य तर रस्त्यावर थांबतो. आणि आपण म्हटलं अहो थोडंसं आतमध्ये बसा घरामध्ये, नाही तेवढा वेळ नाही म्हणे मला. अरे वेळ नाही म्हणून पाहून तास उभा आहे तू जाग्यावर. म्हणतो की नाही, रस्त्यावर मनुष्याला गप्पा आवडतात. ते स्वरूपक आहे आपलं. इंद्रिय ग्रामीचे राजविधी. राजविधी म्हणजे काय? राजमार्ग म्हणतात त्याला. इंद्रियांचा ग्राम म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयांना ग्रहण करणारी 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, हा इंद्रियांचा समूह आहे. ग्राम म्हणजे समूह किंवा ग्राम म्हणजे गाव. इंद्रियांचं पण गाव आहे. पहिलं गाव आहे शरीराचं गाव, दुसरं गाव कोणतं? इंद्रियांचं गाव. मग हे म्हणे तुम्ही 2 गाव कसं काय सांगितले? अरे शरीराचं गाव मोठं आहे, त्या गावातली एक वाडी वस्ती आहे म्हणून गाव म्हटलं त्याला. शरीराचं पहिलं मोठं गाव, त्या गावातलं पुन्हा इंद्रियाचं गाव, आणि त्या गावाच्या राजविधी म्हणजे राजमार्गामध्ये म्हणजे इंद्रियांच्या आकर्षणामध्ये तो बडबड कोणती करतो बघा? रस्त्यावरची बडबड. अहम ममतेच्या जल्पवादी. वदवदते म्हणजे बोलणं. त्या बोलण्याचे प्रकार 3. एक आहे संवाद, दुसरा आहे वितंडा, तिसरा आहे जल्प. दुसऱ्याचं खंडन करायचं ना आपलं मंडन करायचं, जल्प. दुसऱ्याचं नुसतं खंडन करायचं, आपलं काहीच नाही सांगायचं, वितंडावाद. वितंडवाद म्हणतात त्याला. आणि दुसऱ्याच्या शंकेचं निरसन करायचं, आपल्याही शंकेचं त्याच्याकडून निरसन करून घ्यायचं. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. संवादातूनच ज्ञान होत असतं. वादे जायते तत्वबोधः. इथं वादे म्हणजे भांडणं नाही घ्यायचे बरं, तर वादे म्हणजे संवादे असा अर्थ करायचा. चांगल्या बोलण्यातूनच बोध प्राप्त होतो. खंडन मंडनाची भाषा पण चांगली नाही, अनुस्ती खंडनाची भाषा, आपलं काही सांगायचं नाही. तर हे जल्प आहे. जल्प नुसते बडबड करणं, खंडन मंडनाची भाषा. किंवा जल्प शब्दाचा अर्थ होतो बडबड करणं. कोणती बडबड आहे? अहंता आणि ममता, मी आणि माझं, 2 प्रकारची बडबड आहे. मनुष्याचा अहंकार कुठपर्यंत जाईल सांगता येत नाही बरं. चालता चालता रस्त्याने जर आपल्या गाडीचा चुकून दुसऱ्या किंचित धक्का लागला, किंचित, तो दिसत नाही तुला? डोळे नाही का? बरं आपली काही चूक नसते, एखादा खडा घसरलेला असतो त्याच्यानं आपली गाडी काहीतरी स्लिप होते, लागतो धक्का चुकून एखादा, पण तो माझा अहंकार दुखवला गेला, इगो हर्ट झाला म्हणतो. तू माझ्याकडे पाहिलंच कसं काय? असं डोळे काढून देणं हातात, आणि मग दुसरे कोण बसवील असं म्हणतो की नाही? हे अहंकार आहे. ममता म्हणजे जड पदार्थापर्यंत माझेपणा. म्हणजे आपण जर भिंतीमध्ये खिळा ठोकला तर मालक धावत येतो,
काय करता म्हणजे भिंतीत खिळा ठोकतो कपडे सुकवण्यासाठी. कपडा सदरा अडकवून ठेवायचा आहे. अहो म्हणे तुम्ही भिंतीत ठोकला आहे, माझ्या छातीत लागतो ना तो. ममता आहे ममता. अहम ममतेच्या जल्पवादी, शरीराचा अहम, संबंधी पदार्थाची ममता आणि यांच्या बडबडीनं विकारांतरांचे मांदी म्हणजे समुदाय मिळवून या अनेक प्रकारचे विकार, काम क्रोधाधिक विकार असेल किंवा विषयाचे संस्कार म्हणजे वासना हे पण विकारच आहे, किंवा शब्द स्पर्शादी पंचविषय हे पण विकारच आहे. जे जे कार्य असतं की नाही त्याला विकार म्हणतात. शब्द स्पर्शादी विषय, त्यांच्या वासना किंवा काम क्रोधाधिक आसुरी संपत्ती पण विकार आहे. त्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये सुभाषितकाराने असं म्हटलं आहे, 8 गोष्टीपासून विद्यार्थ्यांनी दूर राहिलं पाहिजे. कामम क्रोधम तथा लोभम, स्वादम शृंगार कौतुके, अतिसेवावनिद्राच अतिनिद्रावती सेवाच विद्यार्थी अष्टम च वर्जयेत. 8 गोष्टी विद्यार्थ्यांनी टाळल्या पाहिजे. मग त्याचा समन्वय लागला पाहिजे बरं. काम क्रोध आणि लोभ हे 3 विकार आहे. विकारांतरांची मांदी मिळवून या. आणि हे विकार सामान्य नाही, नरकाचे प्रत्यक्ष द्वार आहे. काम क्रोध सथा लोभ तस्मात एतत्रयम त्यजेत. हे तमद्वार आहे पण नरकाचे द्वार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी पहिले हे काम क्रोध 3 विकार लोभ बाजूला सारावे. त्यानंतर हे स्वादम, ते भोजन करावे परिमित, स्वादामध्ये अडकू नये. शृंगार कौतुके, शृंगार म्हणजेच काय, अति नटणं हे चांगलं नाही. आणि देहाची ममता वाढत जाते. किती झाले? 5 का 6? काम क्रोधम तथा लोभम, स्वादम शृंगार कौतुके. शृंगारामध्ये कौतुक करणं किंवा शृंगारामध्ये अति आसक्त होणं. पुढे अतिनिद्रा, निद्रा आवश्यक आहे पण अति चांगली नाही. अतिनिद्रावती सेवाच, आणि अत्यधिक प्रमाणामध्ये केलेली कामं. इथं सेवा शब्दाचा अर्थ गुरूंची सेवा असा अर्थ नाही घ्यायचा, कारण ते आवश्यक आहे. ते मला पाठातच सांगितलं अतिसेवा करू नये, असा नाही अर्थ घ्यायचा तिथं. तर इतर असणारी कामं जे आपल्या अभ्यासाला प्रतिबंधक आहे, त्या विद्यार्थ्यांनी 8 गोष्टी टाळल्या पाहिजे. शास्त्रामध्ये हा विचार आहे. सुभाषितकाराने म्हटलं आहे, विकारांतरांची मांदी, अनेक विकारांची मांदी समुदाय मिळवितात, एकत्र करतात. आणि असे जन्मचे जन्म जातात जीवाचे. शरीरातून आला की इंद्रियामध्ये पडतो, इंद्रियामध्ये पडला की अहंकार आणि ममता वाढवितो. त्याच्यानंतर अनेक प्रकारचे विषय गोळा करतो. आणि मग विषय शब्दाचा अर्थ विषच आहे. विषणवंती ते विषय आहात, जे मनुष्याला विषादाला प्राप्त करून देतात त्यालाच विषय म्हणतात. विषय सेवनी कोण तृप्त झाला, इंधने निमा लागणे कोठे. विषयाचं किती सेवन करा. महाभारतामध्ये ययाती नावाचं राजाचं प्रकरण आलं आहे. राजाला 2 बायका, एक देवयानी आणि एक शर्मिष्ठा. 5 मुलं तयार झाले. आणि मग आता थोडाफार भेद झाला तर ते देवयानीचे वडील होते, मला वाटतं शुक्राचार्य, दैत्यगुरु. शाप दिला राजाला, तो म्हातारा होशील. त्याने अहो ऋषी, माझी अजून आहे ना इच्छाच पूर्ण नाही झाली म्हणे, आणि म्हातारा होऊन मी काय करू, मला तारुण्य द्या. दया आली. ते म्हणले 5 मुलं आहे तुझी, त्या 5 मुलापैकी तू कोणालाही तारुण्य माग आणि तुझं वार्धक्य त्यांना दे. मी तुला वरदान देतो, जे मुलगा तुझ्या आज्ञेत राहील तो चिरंजीव राहील आणि त्याचं राज्यरक्षण होईल. 5ही मुलाला विचारलं, कोणीच तयार नाही झाला. फक्त एकच, मला वाटतं पुरू नावाचा मुलगा, जो सर्वात लहान होता. तो म्हणला काही हरकत नाही बाबा, माझं तारुण्य तुम्ही घ्या, तुमचं वार्धक्य मला द्या. संकल्प केल्याबरोबर वडिलांचं तारुण्य आलं मुलाला, आणि मुलाचं तारुण्य गेलं वडिलाला. 1000 वर्षापर्यंत भोगली, तृप्ती नाही झाली. आणि मग त्यांनी श्लोक रचला, न जातो कामकामाना उपभोगेन शाम्यती, हविषा कृष्णवर्तमेव भूय एवाभिवर्धते, यत् पृथिव्यां व्रीहि एवं हिरण्यं पशव स्त्रियः न पर्यातम एकस्यापि तस्मात् तृष्णां परिवर्जयेत. म्हणून मनुष्याला सगळं जरी मिळालं ना, या जगातलं सगळं धान्य, सगळं सोनं, सगळे पशु, सगळ्या प्रकारच्या अप्सरा जरी एका व्यक्तीला मिळाला तर तो अलम नाही म्हणत, आता हे मला पूर्ण झालं असं कधी म्हणत नाही. म्हणून तृष्णा मनुष्याने टाकून दिली पाहिजे. हा प्राणांतिक रोग आहे, म्हणजे प्राणाचा अंत करणारा रोग आहे. पण तरी पण तृष्णा मात्र जीर्ण नाही होत. वयमेव जीर्णा,
तृष्णा न जीर्णा भोगान भुक्ता वयमेव भुक्ता तपो न तप्ता वयमेव तप्ता कालो न याता वयमेव याता तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा तृष्णा काही जीर्ण होत नाही जेर्यती न जेर्यतः हा प्राणांतिक रोग आहे. तस्मात तृष्णाम परिवर्जयेत तृष्णेचा परित्याग करावा. आणि मनुष्याला हे विषय अतृप्तच ठेवतात. फक्त एकच तृप्ती करून देऊ शकतो तो म्हणजे परमार्थ. नाही आनंदासी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा. थोडासा फरक सांगतो. प्रपंचामध्ये राहायचं असेल तर संग्रह खूप लागतो पण संग्रहामध्येही समाधान नाही. आणि परमार्थातलं वैभव आहे संग्रह काही नसेल तरी समाधानी राहत आहेत. म्हणजे एकीकडे उपचार असतानाही समाधान नाही आणि एकीकडे निरुपचार राहिला तरी आनंदाला कमी नाही. हे फक्त परमार्थामध्ये निरुपचार संतोषी जो ज्याच्याकडे उपचार त्याच्या गळ्यात हार नाही कोण त्याला सत्कार नाही करत नारळही देत नाही कोणी चांगलं बोलतही नाही पण तो आतून समाधानी आहे. तो पारमार्थिक व्यक्ती आहे. आणि एरी व्यवहारातलं सगळं मिळालं सगळे चांगले कपडे फोटो काढले सत्कार आहे पण म्हणे मग नावच नाही छापलं पत्रिकेत तरी नाराजी. हा आहे प्रपंच. आणि मग विषय मनुष्याला अतृप्तच ठेवतात आणि विषयाच्या पाठीमागं लागलं की एका जन्मातून दुसऱ्या जन्मात असं अनंत काळापर्यंत जीवाला मारले पण त्याला आठवण नाही राहत. पुढे सांगतात दुःख शोकांच्या घाई मारिल याची. घाई म्हणजे काय घाई नाही या घाई म्हणजे घाई करा असा अर्थ नाही. घाई म्हणजे घावं आघात म्हणतात त्याला. दुःख शोकांच्या घाई मारिल याची सेची नाही हे सांगावया कारण काही जे ग्राशिले माया. जीवाला 3 प्रकारचे दुःख आहे आध्यात्मिक आदी भौतिक आणि आदी दैविक. त्या आध्यात्मिक दुःखात पुन्हा 2 प्रकार एक आधी आणि दुसरे व्याधी. शरीरामध्ये असणारे जे रोग त्याला व्याधी म्हणतात व्याधी. आणि मनात असणारी चिंता काळजी भय विकार याला म्हणतात आधी. हे आपल्या मनात असतात. कधी कधी शरीराचे रोग कमी होतात गोळ्या औषध घेतल्या मनातले नाही कमी होत. आणि ज्याचे मनातले रोग वाढलेले त्याचा पहिला परिणाम त्याला झोप लागत नाही पहिला परिणाम. पण पारमार्थिक व्यक्तीला हा रोग नसतो बरं. पाठातसुद्धा गाढ लागते झोप मनात रोगच नाही ना कोणता चांगलं आहे की नाही. पारमार्थिक व्यक्तीचेच फक्त रोग जाऊ शकतात. हे आध्यात्मिक दुःख आहे आधी आणि व्याधी. दुसरं दुःख आहे भौतिक दुःख जे आपल्याला सभोवताच्या लोकांकडून होतं. चोर असेल व्याघ्र सर्प विंचू दुर्जन माणसं हे सगळे जे दुःख देतात उन्मत्ते जगे जया शिखंती न लगे हे भौतिक दुःख आहे. आणि आधी दैविक दुःख वीज पडणं पाऊसच न पडणं पडला तर फारच मोठा पडणं किंवा कधी कधी काही आपत्ती. आता काल परवा एक घटना घडली की नाही आपत्तीचे दुःख आहे दैविक दुःख आहे. जीवाच्या पाठीमाग कायमचे दुःख आहे. त्रिविध दुःख नाश होतच नाही. आणि प्रिय विषयावर प्रेम केलं की एकतर विषय तरी सोडून जातो नाहीतर आपल्याला तरी जावं लागतं. मग प्रिय विषयाच्या वियोगामध्ये जे दुःख होतं ना त्याला शोक म्हणतात. शोक प्रियम त्वाम रोत्स्यती. जो प्रिय विषय असतो तो मनुष्याला रडवितो. तुम्ही कशावर प्रेम करा एखाद्या पशुवर करा नाहीतर मग चार्जरवर करा मोबाईलच्या प्रेम. ते हरलं तर मनुष्याला आहे ना रडूच येतं बघा. काही माणसं आहे ना कपडे कमी घालतात मोबाईलला जास्त सजवतात बघा. काही मोबाईल फार सजवतात मोबाईलला. मग त्याला काय ते हिरे वगैरे लावणार ते मोबाईल चमकणार पुन्हा. जाऊ द्या आपला विषय नाही तो. आपलं काय घेणं पैसे थोडीच आपले जातात त्याच्यामध्ये. पण प्रिय विषयावर प्रेम केलं की ते विषय वियोगामध्ये मनुष्याला रडवितो. प्रिय विषय रडवितोच मनुष्याला. प्रियम त्वाम रोत्स्यती. म्हणून भक्त राजा अर्जुनाचं देवाला म्हणणं देवा तेव्हा मी जरी यांना मारलं तर हे मरतील आणि मग त्यांच्याशिवाय मी कसं काय जगेन. स्वजनम ही कथा महत्वा सुखीन श्याम माधव. या सगळ्यांचा जर मला वियोग झाला तर मी जगेल कसा. आम्ही कवना लागायची हवी. आम्ही कोणासाठी जगायचं आहे म्हणजे नातेवाईकासाठी म्हणजे प्रिय लोकांसाठी. आणि पुढं काय म्हटलं आहे यांनी जरी मला मारलं तरी चांगलं आहे. हा शोकभाव आहे शोकभाव. आणि भगवंतानी पहिलं उत्तर दिलं अर्जुना काय रडतोय म्हणे असं तू. अजून तर काही कोणी मेलेलं नाही मरायच्या अगोदरच रडतोय. अशोचानन व शोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश नानुशोचंती. पंडिताः देखे विवेकी जे होती ते दोहितीही न शोचिती. जे होयच आहे हे भ्रांती म्हणून या. म्हणून प्रिय विषय असेल तर त्याच्या वियोगामध्ये जे दुःख होतं त्याला म्हणतात शोक.
आणि बाकीचं जे आपल्या प्रारब्ध कर्माने होतं ते त्रिविध प्रकारचं दुःख आहे. आणि या दुःखाच्या शोकाच्या घावांनी जीव अनेक जन्मामध्ये मारला जातो आहे, पण दुर्दैव असे त्याला ते आठवण राहत नाही. दुःख शोकांच्या घाई मारिली याची शेची नाही. शेची म्हणजे शे म्हणजे आठवण, आणि सेची नाही म्हणजे आठवणच नाही. जीवाला सगळ्यात मोठं काय आहे? सगळ्यात मोठं वरदान आहे, त्याला विसरता येतं. हो, विसरतोच तो. विसरणं हा त्याचा स्वभाव आहे. स्वभाव गर्भात असताना देवाला प्रार्थना करतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे आठवीन पाय हा माझा नवस. नवस गर्भात असताना जन्माला आला, विसरला. देव म्हणले, अरे तू म्हणला होता मी सप्त्याला जाईल, कोणत्या? गेला विसरून. विसरणं हा तर स्वभाव आहे जीवाचा. त्याला दुःख शोकाची आठवण राहत नाही. आपल्याला मागे अनेक प्रकारचे विषय मागच्या जन्मामध्ये संपादन केले होते, आता आठवते. आणि आताचे भविष्यात आठवणार आहे का? असेल कोणीतरी बा भगवंताचा अवतार बहु नेमी व्यतीतानी मी जेने जेने अवसरे जे जे होणे अवतरे ते ते समस्त स्मरी धनुर्धार. आठवतं आपल्याला काही? काही आठवत नाही. मायेचा प्रभाव आहे. अनेक घावांनी जीवाला मारलं आहे आतापर्यंत. मारिली याची मृत्युमुखी पडला आहे, पण आठवणच नाही. एवढं सांगण्याकरता काय कारण? एकच कारण. हे सांगावं या कारण काही जे ग्रासिले माया. माझी जी काही दैवी शक्ती आहे ना माया, त्या माये शक्तीनं सगळ्याला गिळंकृत करून घेतलं, म्हणून जीवाला काही आठवत नाही. मागचंही आठवत नाही आणि आताचंही पुन्हा पुढे आठवणार नाही. काहीच आठवणार नाही. आव्हांटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोक. आस्था आणि बुद्धी आडमार्गाला गेली, त्यामुळे जीवाला उपाधी एवढ्या आवडतात जेवढा आपला आत्मा आवडतो. जीव तैसा उपाधी आवडे लोक. जसा आपला जीव आवडतो की नाही आपल्याला, तेवढ्या उपाधी म्हणजे बाकीच्या संग्रहाच्या गोष्टी आवडतात, आणि त्याच्यामुळे मारावं लागतं. मारिली याची शेची नाही. हे सांगावं या कारण काही जे ग्रासिली माया. म्हणून ते माते चुकले. भगवान म्हणतात ते आले होते शरीराच्या गावात. कोणत्या? मनुष्य देहाच्या शरीराच्या गावात आले होते, पण इथे आल्यानंतर ते मला जोडले गेले पाहिजे होते. म्हणून ते माते चुकले. ते माझ्यापासून चुकले गेले, त्याची चुकामुक झाली. गर्दी जर असेल ना, तर गर्दीमध्ये एखादा लहान मुलगा आईपासून चुकतो बघा. चुकला तर सापडत नाही. माऊलींच्या सोहळ्यामध्ये, तुकोबांच्या सोहळ्यामध्ये ना, नवीन माणसं जे असतात ना, नवीन, चुकण्याची लय भीती असते. आणि म्हणून बघा तुम्ही गावाकडच्या जर त्या माता भगिनी जर मंदिरात जरी आल्या ना, एकमेकीचा हात नाही सोडत त्या मंदिरात सुद्धा. मधून समुद्र जरी गेला, नाही नाही नाही, हात नाही सोडत. चुकाची भीती वाटते त्यांना. तुम्ही मंदिरात आता अनुभव घ्या प्रस्थानला आल्यानंतर. अशी त्यांची रांग चालते, एकमेका सहाय्य करो अवघे धरो सपंत. चुकण्याची भीती वाटते त्यांना. मध्ये समुद्र जाऊन तर ट्रक जाऊ, रेल्वे गेली ते सोडत नाही, ते नाही सोडत. ते चुकण्याची भीती. एखादा मुलगा चुकला, तो का म्हणे माता बाळ चुकली या, किती दुःख होतं त्याला. न पवता जननी दुःख पावे विठ्ठले. देवाचं हेच म्हणणं आहे. हे सगळे प्राणी मात्र माझ्या आपत्ती आणि मी त्यांची माय आहे, परंतु हे मायेच्या स्वाधीन झाल्यामुळे चुकले. त्यांची चुकामुक झाली आहे. त्यांना संधी होती एका देहामध्ये, पण त्या देहामध्ये आल्यानंतरही चुकले, लागले विषयाच्या पाठीमागं. हे लहान मुलं असतात ना गर्दीमध्ये, ते खेळाच्या पाठीमागं लागतात. मग तो मोठा पाळणाच पहा, मौत का कुवा, ते तिकडं जाते पाहायला. कसाचा काय माहिती कुवा, ते मौत का आपण नाही पाहिला अजून, तिकडं पाहायला जाते. सगळं पाहतात ते, आणि आई चुकते. मग आता त्या गर्दीतून सापडत असतो का? बरं, सोहळ्यातली गर्दी अशी, फोन असून फायदा नाही, लागत नाही. लागला तर आपला आवाज जातो, त्याचा येत नाही. त्याचा आला तर आपला जात नाही. असं सगळं अवघडच गणित आहे. चुकतो बघा गर्दीमध्ये. चुकला की मग पुन्हा सापडत नाही. तसं जीव चुकला, जीव असा पाठवलेला आहे गर्दीमध्ये. इथं 84 लाखाच्या द्या, एकच जन्म फक्त ओळखण्यासाठी, पण जीवाला सवय चुकण्याची. चुकला तो. म्हणून ते माते चुकले. पण ते चुकले, पण कोणी चुकले नाही असं नाही. एक मात्र भाग्यवान आहे. एक चतुर्विध मज भजले. आता इथं एकही शब्द आला आणि पुढे चतुर्विध म्हणजे 4ही शब्द आला की नाही. मग अर्थ कसा करायचा? तर एक पदाने भक्त असं लक्षण घ्यायचं. एक भक्तच असा आहे की जो माझ्याजवळ आला,
पण त्या भक्ताच्या अंतकरणाच्या आणि कर्माच्या भूमिकेवरून पुन्हा चतुर्विध 4 प्रकार होतात, किंवा मग 4 प्रकारांनी असणारा एक प्रकार, एकच प्रकार आहे पण त्याच्यामध्ये पुन्हा 4 उपप्रकार आहे. असे चतुर्विध मज भजले, 4 प्रकारांनी भक्तांनी माझी सेवा केली. ज्ञानोबा म्हणतात, जी आत्महित केले वाढते गा, त्यांनी स्वतःचं खरं कल्याण करून घेतलं. याचा अर्थ मज भजले हेच आत्महित आहे. देवाची भक्ती हे खऱ्या अर्थाने हित आहे. आणि एखादा मला स्वहित काय आहे? देवाची भक्ती. मज भजले आत्महित, आणि तेही आत्महित त्यांनी कसं केलं आहे? वाढते केले गा. त्यांनी ते वाढतं केलं म्हणजे वृद्धीला प्राप्त करून घेतलं. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर त्यांनी हितामध्ये वजाबाकी नाही केली, हितामध्ये त्यांनी गुणाकार केला. अधिक सुद्धा कमीपणाचा आहे. अधिकामध्ये बेरीज असते पण गुणाकारात खूप वाढ असते. त्यांनी वजाबाकी नाही केली, आत्महित केले वाढते गा. जसं की 8 गुणिले 2 ना, नाही 8 8 64 वर्ग काढायचा त्याचा, इतका मोठा गुणाकार करायचा. 8 8 64, किंवा आपण गुणाकार केला 8 2 16, 16 2 32, 32 2 64, एवढंच गणित पाठ आहे, पुढं नाही. एक चतुर्विध मज भजले, जे आत्महित केले वाढते का. इतकं कुठं लांब सांगत बस, वेळ संपत आलाय. आत्महित केले वाढते का, ज्याने स्वतःचं खरं हित असं वाढतं केलं. वर्षा काळी सरिता जसे पडो लागे पंडू स्वतः, वाढतं हित केलं. म्हणजे महाराज ते चतुर्विध म्हणले तुम्ही, पण ते 4चे नावं तर सांगा. तो पहिला अर्थ म्हणीचे, दुसरा जिज्ञासू बोलीचे, तिचा अर्थार्थी जाणीचे, ज्ञानीया चौथा. या ओळीमध्ये फक्त नाव आले बरं, पण त्यांचं स्पष्टीकरण पुढच्या ओळीमध्ये आलं आहे. ज्ञानोबांची भाषा आहे, अगोदर सूत्र नंतर त्याचं व्याख्यान. पहिल्यांदा, नाहीतर एरवी एखादा विषय परत येत नाही, पण भक्ताचा विषय एवढा महत्त्वाचा आहे म्हणून अगोदर पण त्या सगळ्या भक्तांची नावं आलेली आहेत आणि आता पुढे पण येणार आहे. आता फक्त नावाचा उल्लेख केला. पहिला अर्थ भक्त आहे, दुसरा जिज्ञासू भक्त आहे म्हटला जातो, तिसरा भक्त हा अर्थार्थी जाणीचे जाणावा, आणि चौथा भक्त हा ज्ञानी आहे, ज्याने आपलं स्वतःचं आत्महित वाढतं केलं. त्या भक्ताचं लक्षण काय आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आलेत का ते?